बघूया 100% बातम्या। सर्वोच्च न्यायालयानं फटकारल्यानंतर आमदार अपात्रतेच्या याचिकांवरून हालचालींना आता वेग आलाय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर गुरुवारी दुपारी नवी दिल्लीत पोहोचले। त्यानंतर या दिल्ली भेटीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। मुंबईतून परतल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्ली दौऱ्याविषयी माध्यमांना माहिती दिली। अपात्रता सुनावणीबाबत दिल्लीत कायदे तज्ञांशी चर्चा केल्याची माहिती नार्वेकरांनी दिली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी सोमवारपासून होणार असल्याची माहिती मिळते। शनिवारी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नोटीस पाठवली जाणार आहे। तसंच सोमवारपासून दोन्ही गटाच्या आमदारांची सुनावणी घेतली जाणार आहे। मागील आठवड्यात सुनावणी सुरू झाली होती, त्यानंतर आमदारांनी 1 आठवडा वेळ मागितला। ठरलेल्या वेळेनुसार सुनावणी होणार असल्याची माहिती नार्वेकरांनी दिली। तर नार्वेकरांच्या दिल्ली दौऱ्यावर ठाकरे गटानं टीका केली आहे। निर्णय करायला मी कोणत्याही प्रकारची दिरंगाई करणार नाही, परंतु कुठच्याही प्रकारची घाई करणार नाही। दिल्लीत यावं लागला असेल भाजपा कार्यालयात, भाजपा मुख्यालयात, तर आमच्या मनात ज्या शंका आहेत त्या शंकांना बळ मिळते। आमदार अपात्रता सुनावणीच्या निमित्तानं ठाकरे शिंदे पहिल्यांदा समोरासमोर येणार आहेत, त्यामुळे या सुनावणीकडे सगळ्यांच्या नजर लागल्यात। एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांच्या अपात्रतेचा निवाडा बाकी असताना आता विधान परिषदेतील आमदार अपात्रतेवरून कायदेशीर लढाई सुरू होणार आहे। शिवसेना ठाकरे गट पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात जायच्या तयारीत आहे, कारण विधान परिषद आमदारांच्या अपात्रता सुनावणीवरून नवा पेच निर्माण झालाय। विधान परिषद उपसभापती नीलम गोरे, मनीषा कायंदे आणि विप्लव बजोरिया या तिघांनी शिंदे गटात प्रवेश केला। त्यामुळे तिघांनाही अपात्र ठरवण्यासाठी अनिल परब यांच्याकडून विधिमंडळ सचिवालयात याचिका दाखल करण्यात आली। मात्र सभापती पद रिक्त आहे। नीलम गोरे उपसभापती असल्यानं त्यांना याचिकेवर सुनावणी घेता येणार नाही। त्यामुळे सुनावणी कोण घेणार असा कायदेशीर पेच निर्माण झालाय। त्यामुळे तिघांची आमदारकी रद्द करा या संबंधितल्या याचिकेवरच्या सुनावणीला विलंब होतोय। आता विधान परिषदेतल्या या कायदेशीर पेचा संबंधित ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी करतोय। जो वरिष्ठ सदस्य असतो त्याला नेमू आम्ही आणि तो सदस्य ही सुनावणी घेईल असं त्यावेळेला सरकारने फ्लोरवरती सांगितलेलं आहे। याच्या बाबतीत आता गेले 4 महिने कुठली कारवाई झालेली नाहीये। 16 आमदारांच्या अपात्रता सुनावणीला विलंब होत असल्यानं सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांना फटकारलं। आता विधान परिषदेच्या 3 आमदारांच्या अपात्रतेवरून राजकारण तापण्याची चिन्ह आहेत। ही कायदेशीर लढाई आता तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झाली आहे। अजित पवार आणि शरद पवार गटाकडून आता एकमेकांना नोटिसा बजावल्या जात आहेत। अजित पवार गटाचे विधान परिषदेतले प्रतोद आणि मंत्री अनिल पाटील यांनी आता एक नवी याचिका दाखल केली आहे आणि त्यांनी शरद पवारांच्या याचिकेला उत्तर दिले। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर आता दोन्ही गटात कायदेशीर लढाई सुरू झाली आहे। अजित पवार गटाकडून शरद पवार समर्थक आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी हालचाली सुरू केल्याचं बोललं जात आहे। या संदर्भात अजित पवार गटानं विधानसभा अध्यक्षांकडे एक याचिका दाखल केली आहे। दरम्यान जुलै महिन्यातल्या अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार गटानं अजित पवारांसह 9 आमदारांवर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवला। तसंच त्यांना अपात्र ठरवण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्र दिलं होतं। मात्र त्यावर अजून विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी घेतली नाही। अशात अजित पवार गटानं ही याचिका दाखल केली आहे। अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या दृष्टिकोनातून तितकंच आमचं अध्यक्ष पुढे आपण मांडलेलं आहे। ओरिजिनल राष्ट्रवादी पक्ष आहे त्यांच्यातनं ते अलग गेलेले आहेत। तर त्यांचा अधिकार आहे, त्यांनी काय करायचं काय नाही त्यांच्या अधिकारात त्यांनी विचार करून विधानसभेच्या अध्यक्षाकडे विनंती काय केली असेल। विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीवर कोणता निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। महिला आरक्षणावरून राहुल गांधींनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय। महिला आरक्षण आणि ओबीसी जनगणनेची सांगड घालत राहुल गांधींनी नवा राजकीय पवित्रा घेतलाय। तर नैराश्यातून राहुल गांधी बेजबाबदार वक्तव्य करत असल्याचा टोला भाजपनं लगावला। लोकसभा आणि राज्यातल्या विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारं विधेयक संसदेत बहुमतानं संमत झालं। दरम्यान ओबीसींची जनगणना टाळण्यासाठीच केंद्र सरकारनं महिला आरक्षणाचा घाट घातल्याचा आरोप राहुल गांधींनी केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज ओबीसी समाजाबद्दल बोलतात, मात्र पंतप्रधानांनी ओबीसी समाजासाठी काय केलं असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला। राहुल गांधींनी केलेल्या आरोपांना भाजपकडून जशास तसं उत्तर देण्यात आलंय। डायवर्जन ओबीसी सेंसस से हो रहा है। प्रधानमंत्री हर रोज ओबीसी की बात करते हैं, ओबीसी प्राइड की बात करते हैं, मगर ओबीसी के लिए किया क्या? सत्तेत असताना यांना ओबीसीची आठवण आली नाही। एवढ्या जनगणना झाल्या, यांनी ओबीसी वाईज जनगणना केली का? महिला आरक्षण 10 वर्षांनी लागू होईल असा दावा राहुल गांधींनी केला। महिला आरक्षण विधेयक बहुमतानं मंजूर झालं असलं तरी त्यावरून राजकारण मात्र सुरू राहणार हे नक्की।
कसब्यातील पराभवाचा पूर्वानुभव लक्षात घेऊन चंद्रशेखर बावनकुळेंनी पुणे भाजपला आत्तापासून कामाला लावलंय. काम करा अन्यथा राजीनामे घेईन असा सज्जड दम बावनकुळेंनी धरलाय. मिशन 45+ साठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी चांगलीच रणनीती आखली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्तानं गणपती दर्शनासाठी पुणे दौऱ्यावर असलेल्या बावनकुळेंनी व्यस्त वेळापत्रकातही पुणे शहर भाजपची आढावा बैठक घेतली. यावेळी नवनियुक्त कार्यकारिणीला शुभेच्छा देताना सज्जड दम भरला. काम करा अन्यथा 3 महिन्यात पद काढून घेईन अशी तंबी त्यांनी कार्यकर्त्यांना दिली. मात्र पुणे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी हे वृत्त फेटाळलंय. मुळात हे आपल्याच माध्यमातून कळतं की बावनकुळे साहेबांनी अशा प्रकारची तंबी दिली असं काही नाहीये. आणि स्वाभाविक नवीन पदाधिकाऱ्यांकडनं प्रदेशाध्यक्षांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या की झोकून देऊन काम करा, वेळ द्या. खरं तर भाजप हा तसा नेहमी इलेक्शन मोडवर राहणारा पक्ष आहे. पण कसब्यातल्या पराभवानं पुणे लोकसभा निवडणुकीत कोणतीही रिस्क घेण्याची भाजपची तयारी नाहीये. त्यातून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पक्षकार्यात झोकून देण्याचा सल्ला बावनकुळेंनी दिलाय. आरोग्य विभागाची द राईज ऑफ हेल्दी महाराष्ट्र या मथळ्याखाली जाहिरात प्रसिद्ध झाली. या जाहिरातीवरून रोहित पवारांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंतांना ट्विट करून डिवचलंय. राज्यात आरोग्य सेवा देण्यासाठी शासनाकडे निधी नाही असा स्थितीत उधळपट्टी कशासाठी असा सवाल विरोधकांनी विचारलाय. मंत्री तानाजी सावंत प्रमुख असलेल्या आरोग्य विभागानं राबवलेल्या अनेक उपक्रमाची माहिती देणारी जाहिरात द राईज ऑफ हेल्दी महाराष्ट्र या मथळ्याखाली नुकतीच राष्ट्रीय वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली. या जाहिरातीनंतर रोहित पवारांनी मिरजमधल्या रुग्णालयातल्या भोंगळ कारभाराची स्थिती दर्शवणारा फोटो ट्विट करत आरोग्यमंत्र्यांवर निशाणा साधला. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी उधळपट्टी करायला सरकारकडे पैसे आहेत, पण माझ्या मतदारसंघात 40% कामं पूर्ण झालेल्या शासकीय दवाखान्यासाठी तसंच राज्यातल्या इतर भागातल्या आरोग्य सेवा देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत अशा गलथान कारभाराला द राईज ऑफ हेल्दी महाराष्ट्र म्हणायचं का असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला. तर इतर विरोधकांनीही तानाजी सावंतांवर निशाणा साधला. पैशाची उधळपट्टी आहे. आरोग्य खात्याने असं काय दिवे लावले? महाराष्ट्राच्या आरोग्य खात्यानं करोना काळात जे काम केलं ते आदर्श काम होतं. राज्यात शेतकरी तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न अनेक गंभीर प्रश्न असताना त्यावर पैसे खर्च करण्याच्या ऐवजी जाहिरातींवर ही उधळपट्टी कशासाठी हा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय. नागपुरातील संविधान चौकात गेल्या 13 दिवसापासून ओबीसी समाज आणि विविध संघटनांचं आंदोलन सुरू आहे. ओबीसी आंदोलनाला सरकारनं 29 सप्टेंबरला चर्चेचं निमंत्रण दिलं. त्यानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या कोर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं आमरण उपोषण 29 सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मात्र राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून साखळी उपोषण आणि धरणं आंदोलन सुरू राहणार आहे. 29 सप्टेंबरला मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत ओबीसी समाजाच्या मागण्यांसंदर्भात बैठक होणार आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यात येऊ नये आणि तसं लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हे राज्यभरातलं आंदोलन मागे घेण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असं राष्ट्रीय ओबीसी महासंघानं म्हटलंय. सरकारकडून चर्चेचं निमंत्रण मिळालेलं आहे. सोमवारपासून होणारं आमरण उपोषण नागपूर येथे स्थगित करण्यात येतं. दुसरीकडे चंद्रपुरात गेल्या 12 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करणारे ओबीसी कार्यकर्ते रवींद्र टोंगे यांची प्रकृती खालावली आहे. रवींद्र टोंगे यांना प्रशासनानं तातडीनं मंडपातून रुग्णालयात दाखल केलंय. बहुचर्चित सेंट्रल विस्टा प्रकल्पातील नव्या संसद भवनातून कामकाजाला सुरुवात झाली. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नव्या संसद भवनात प्रवेश झाला. सर्व काही मंगलमय सुरू असताना नव्या संसद भवनाबाबत संजय राऊतांनी एक वक्तव्य केलं. त्याला भाजपकडून जोरदार उत्तर देण्यात आलंय. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर देशाच्या लोकशाहीचं मंदिर असलेल्या नव्या संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व मंत्री, सत्ताधारी खासदार आणि विरोधी पक्षातील खासदारांनी प्रवेश केला. देशाच्या आगामी वाटचालीत नवी संसद नवी दिशा ठरवणार यावर सगळ्यांचं एकमत झालं. मात्र दुसरीकडे संजय राऊत यांनी वेगळा सूर अडवला. नव्या आणि भव्य अशा सेंट्रल विस्टा प्रकल्पातील नव्या संसदेत गुदमरल्यासारखं वाटत असल्याचं अजब वक्तव्य संजय राऊतांनी केलं. नितेश राणे यांनी रोजच्या प्रमाणे संजय राऊतांच्या आरोपांना त्यांच्या शैलीत उत्तर दिलं. सगळ्यांची इच्छा आहे परत आम्हाला जुन्या संसद भवनात जाऊ द्या. आतमध्ये गुदमरल्यासारखं होत आहे. आतमध्ये हवा नाही, आतमध्ये पाणी नाही. एखादा मोठ्या बँकेट हॉलमध्ये आलोय असंच चित्र आहे. ती मातोश्री सोडून मातोश्री 2 बांधण्याची तुझ्या मालकाच्या काय गरज होती? त्यासाठी मुंबईला लुटण्याची काय गरज होती?
एकूणच नव्या संसदेवरून संजय राऊत आणि नितेश राणेंमध्ये जुंपल्याचं दिसून आलं. विदर्भात पावसाची कोसळधार सुरू आहे. वर्धा, भंडारा या जिल्ह्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढलं. जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाल्यानं धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातो. भंडारा जिल्ह्यात पावसाचं धुमशान सुरू आहे. तुमसर शहरात पावसानं कहर केला असून रस्ते जलमय झालेत. शहरातील रस्त्यांवर नदीप्रमाणे पाणी वाहत आहे. या पावसामुळे रस्त्यावरून वाट काढताना नागरिकांना कसरत करावी लागते. त्याचप्रमाणे सखल भागात पाणी शिरलं. सखल भागातील दुकानांना सुद्धा याचा फटका बसला. नागपूर जिल्ह्यातल्या काटोल तालुक्याला पावसानं झोडपून काढलंय. नदी नाले ओसंडून वाहत असल्यानं अनेकांच्या शेतात पाणी शिरलं. एका शेतकऱ्याची 6 टन मोसंबी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. वर्धा जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. दुकानात पाणी शिरल्यानं साहित्याचं नुकसान झालं. मोरांगणा इथल्या धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यानं वर्ध्याच्या लोअर वर्धा धरणाचे 31 दरवाजे उघडण्यात आले. या धरणातून 856 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पावसामुळे धरण आणि नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात झालेल्या पावसानं वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तर गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले. नदी काठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय. जळगावसह अनेक भागात गेल्या अनेक दिवसांपासून पावसानं ओढ दिली. मात्र आता जळगावसह अनेक भागात पाऊस झाला. ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं बळीराजाला याचा फटका बसला. जळगाव जिल्ह्यातल्या काही भागांना मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. मुसळधार पावसानं बोदवड तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे लोणवाडी परिसरातील अनेकांच्या घरात पाणी शिरलं. मुसळधार पावसानं पीकही पाण्याखाली गेल्यानं बळीराजा हवालदिल झाला. जळगावच्या अमळनेर तालुक्यात मुसळधार पावसानं बोर नदीला पूर आला. त्यामुळे अनेक भागाचा संपर्क तुटला. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातल्या काठापूर परिसराला जोरदार पावसानं झोडपलं. रात्रभर झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानं शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे बांध फुटले असून शेतमालाचं प्रचंड नुकसान झालं. टोमॅटोला चांगले दर मिळतील या अपेक्षेनं राज्यातल्या बळीराजानं मोठ्या कष्टानं टोमॅटोचं पीक घेतलं. मात्र टोमॅटोचे दर घसरल्यानं बळीराजा हतबल झालाय. या हतबलतेतून बळीराजाच्या डोळ्यात अश्रू दाटले. एकीकडे गगनाला भिडलेल्या टोमॅटोला सध्या कवडीमोल दर मिळतोय. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील वैरागड इथल्या मनीष मोगल या शेतकऱ्यानं लाखो रुपये खर्च करून मोठ्या कष्टानं टोमॅटोचं पीक घेतलं. मात्र टोमॅटोला सध्या प्रति कॅरेट अवघा 40 रुपये दर मिळतोय. त्यातून वाहतूक खर्चही निघत नसल्यानं त्यानं टोमॅटोचं पीक उपटून रस्त्यावर फेकून दिलं. मोठ्या कष्टानं घेतलेले टोमॅटोचं हे पीक उपटून फेकताना या शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. सरकारचं काही लक्ष नाही देत आणि शेतकऱ्यावर कोणीच मारली नाही ना. आता रोडवर फेकून काय करतो. शेती हा बेभरवशाचा व्यवसाय. एखाद्या वेळेस बळीराजाच्या पिकाला चांगला दर मिळतो. मात्र अनेकदा शेतकऱ्यांसाठी हा व्यवसाय आतबट्ट्याचा ठरतो. या पार्श्वभूमीवर बळीराजा भरडला जाणार नाही यासाठी सरकारनं पिकाला योग्य हमीभाव देत त्याची काळजी घेण्याची गरज आहे. कोकणात सध्या गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहतोय. या गणपती उत्सवात लहान थोरांसह सगळेजण सहभागी झाले. या निमित्तानं कोकणात लोककलांचा जागर केला जातो. कोकणात गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे गणपतीच्या जागरणाच्या वेळी सादर केले जाणारे विविध नृत्य आणि लोककलांचं केलं जाणारं जतन. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्या खेडमधल्या जामगे या निवासस्थानी या पारंपरिक जाखडी नृत्याचं आयोजन करण्यात आलं. शक्ती तुताऱ्या सामना, बाल्या डान्स अशी नृत्य सादर केली गेली. रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील कोकणातल्या या पारंपरिक नृत्याचा आनंद घेतला. पारंपरिक वाद्याच्या तालावर तरुणाई थरकल्याचं पाहायला मिळालं. कोकणात गौरीचं आगमन झाल्यानं महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. ठिकठिकाणी लाडक्या गौरीच्या समोर पारंपरिक गाणी म्हणत गौरीचं स्वागत करण्यात आलं. रत्नागिरीतल्या टिके गावातील महिलांनी गौरी समोर टिपऱ्यांच्या माध्यमातून फेर धरला. कोकणात गौरी गणपतीच्या समोर झिम्मा फुगडीसह पारंपरिक नाचगाण्याची धूम तर सर्वत्र पाहायला मिळते. माहेर वाशिण गौराईचं आज घरोघरी पूजन केलं जात आहे. कोकणातील अनेक घरात ओशे भरण्याचा कार्यक्रम पारंपरिक गौरी गीतांच्या समूह गीत गायनानं उत्साहात पार पडला. अनेक ठिकाणी गौराईला गोड तर काही ठिकाणी तिखट नैवेद्य दाखवण्यात येतो. माहेर वाशिण असलेल्या गौराईचं आगमन झाल्यानंतर आज घरोघरी तिचं पूजन करण्यात आलं. गौराईला दागदागिन्यांनी सजवण्यात आलं. कोकणात गौरी पूजन तसंच ओशे भरण्याचा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीनं पार पडला.
कोकणात गौरीचं आगमन झाल्यानंतर तिला दुसऱ्या दिवशी तिकटाचा अर्थात मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो. गुहागर तालुक्यातल्या कोण कारोड गावातल्या तेजानंद साखरकर यांच्या घरात गौरीला तिकटाचा अर्थात कोंबड्याचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. पण त्याचवेळी विघ्नहर्त्याला मात्र गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. काल आमची गौर आली, काल आम्ही गोडा नैवेद्य आणि आज तिचं तिकटाचा नैवेद्य म्हणून असं दाखवलेलं आहे. दरम्यान गौरी आगमनानंतर कोकणात गणेशोत्सवाच्या उत्साहात आणखी वाढ झाली. गौरी गणपती समोर पारंपरिक फुगड्या आणि गीतं गायली जात आहेत. कोकणात घराघरात असे उत्साहाचं वातावरण आहे. एकूणच गौराईच्या घरोघरी आगमनानं महिलांच्या आनंदाला उधाण आलंय. गेल्या काही दिवसात राज्यात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या. पोलिसांचा गुन्हेगार आणि गुन्हेगारीवर वचक राहिलाय की नाही असा सवाल नागरिकांकडून विचारण्यात येतोय. कोल्हापुरात घडलेल्या एका घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. कोल्हापूर शहराशेजारील पाचगाव ग्रामपंचायत वर्चस्व वादातून 2 खून झाले होते. यातील धनाजी गाडगीळ खून प्रकरणातून जामिनावर बाहेर पडलेल्या आरोपीनं रात्री गावातून जोरदार मिरवणूक काढून बियर उडवत धिंगाणा घातला. मिलिंद अशोक पाटील हा आरोपी जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याच्या समर्थक कार्यकर्त्यांनी गावात विनापरवाना मिरवणूक काढून पुन्हा एकदा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मिलिंद अशोक पाटील याच्या कार्यकर्त्यांनी वाघ कायमचा बाहेर अशा प्रकारच्या स्टेटस ठेवत सोशल मीडियावर दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कोल्हापूर पोलीस यावर कशा प्रकारे कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी म्हण आपल्या सगळ्यांना परिचयाची आहे. मात्र याच म्हणीचा प्रत्यय नागपुरात आला. त्याचं झालं असं, नागपुरात दुचाकीवरून जात असलेल्या 3 वर्षाच्या चिमुकल्याच्या डोक्यात निर्माणाधीन पुलाची सळई डोक्यात घुसल्याची धक्कादायक घटना घडली. नागपुरातील पारडी परिसरात 7 दिवसांपूर्वी ही घटना घडली. नागपुरातील एका निर्माणाधीन पुलाची सळई खाली पडली आणि ती पुलाखालून गाडीवरून आपल्या आईवडिलांसोबत जाणाऱ्या एका 3 वर्षाच्या चिमुकल्याच्या डोक्यात घुसली. तात्काळ चिमुकल्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रिया करत सळई त्याच्या डोक्यातून बाहेर काढली. केवळ दैव बलवत्तर म्हणून या चिमुकल्याचे प्राण वाचले. सध्या चिमुकल्याची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय. दरम्यान या प्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत 100% बातम्या या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. आमचं हे ब्रेथलेस आणि ब्रेकलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.